हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आणि आज अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए क्योंकि पॉडकास्ट का विमान उड़ान भरने ही वाला है। कैबिन क्रू शट द डोर, प्रिपेयर फॉर टेक ऑफ। सो बोंबले, सर्वात आधी मला तुला हे सांगायचं आहे की ह्याच्या पुढे जे पण व्हिडिओज बनवशील एकदम सांभाळून बनव। माझी करडी नजर तुझ्यावर आहे आणि मी काहीतरी एक सुराग शोधण्याच्या तादमध्ये आहे आणि मला तो सुराग मिळताच मी सांगेन होपफुली ह्या वेळेला तू खूप प्रचंड खोटं बोललीस, खूपच नेक्स्ट लेवल तुझं प्लॅनिंग आहे। पण ते प्लॅनिंग आम्ही वेळच्या वेळी हाणून पाडत असतो। पण एक पॉईंट मला हवा आहे आणि त्या पॉईंटच्या शोधात मी आहे। जर मला मिळाला ना मंडळी, टाक्की टिक्की टाक्की टिक्की टाक्की टिक्की। एनिवेज, आता सगळ्यात पहिले पकडलेलं खोटं तुम्हाला दाखवते। हा स्क्रीनशॉट मी आपल्या इंस्टाग्राम पेजवर पण लावलेला आहे स्टोरीला पण। आणि हां, ह्यासाठी मला विशेष आभार मानायचे आहेत आपल्या एका सबस्क्रायबर ताईंचे। त्यांचं नाव मला माहिती नाही घेतलेलं, त्यांना आवडेल नाही आवडेल कारण मी त्यांना विचारायला विसरली की चालेल का नाही। जर त्या ओके बोलल्या तर मग पॉडकास्ट ऐकल्यानंतर तर मी नेक्स्ट पॉडकास्टमध्ये मी मेन्शन करेन। बट सध्या ही इन्फॉर्मेशन मला त्या ताईंनी दिली, म्हणजे मी पॉईंट्स काढतच होती, मी व्हिडिओ बघतच होती आणि तितक्यात त्यांचा मेसेज आला आणि त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवला आणि त्यांनी लिटरली एवढी हेल्प घेतली आणि मला खरंच माझ्या सबस्क्रायबर्सवर, माझ्या मंडळींवर, माझ्या व्ह्युअर्सवर इतकं प्राऊड फील होतं। अमेझिंग, काय आहेत यार तुम्ही, चुम्मेश्वरी, लव यू लव यू लव यू लव यू, एक नंबर। आणि किती म्हणजे ते पण असे चाणाक्ष आहेत एकदम माझ्यासारखे आणि जग्गा जासूस त्यांच्यामध्ये पण त्यांच्या नसानसात भरला आहे आणि खरंच आय एम सो व्हेरी प्राऊड ऑफ यू। सो हा आहे तो स्क्रीनशॉट हाँगकाँगच्या ट्रेनमधला, मेट्रोमधला। डेट बघा, डेट रा 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 रा। झूठ बोले मन्या काटे, कल मन्या से डरियो, तेरी वाट मैं लगाऊंगी तुम देखती रहियो। सो मला तरी असं वाटतंय की ह्यांची सगळी ट्रिप ओव्हर झालेली आहे। ओव्हर तर झालेलीच आहे, तर सर्वांनाच माहिती आहे, पण अजून चायना पण बाकी नाही आहे। मला वाटतं सिक्वेन्स उलटा आहे। जे हाँगकाँगच्या एअरपोर्टवरती जे काही व्हिडिओ अपलोड करणं वगैरे चाललं होतं ते बहुतेक चायनाचे व्हिडिओ अपलोडिंगला टाकले गेले होते आणि जसं हाँगकाँगमध्ये नेटवर्क मिळालं तसं चायनाचे व्हिडिओ शेड्यूल करण्यात आले आहेत असं माझा अंदाज आहे। आणि दिस वॉज देअर लास्ट डे, कारण ईस्टर हॉलिडेज तेव्हाच संपत होते आणि त्याच्यामुळे 1-2 दिवसाची सुट्टी घेऊन मग परत कंटिन्यू करायचा असा प्लॅन असावा। आणि लिटरली ही 15 मॅक्सिमम 18 दिवसाची टूर होती, त्याच्याहून जास्त नाही। आणि हाँगकाँग नंतर केलेला आहे, चायना आधी केलेला आहे, त्याचा अंदाजा आपल्याला येईलच। लेट्स वेट अँड वॉच, आयज ऑन यू। उफ, काय भयंकर ट्रिप आहे, म्हणजे इतका पैसा खर्च केला नाही म्हटलं तरी पैसा तर खर्च झालेला आहे। ट्रॅव्हल, इन्शुरन्स, व्हिसा, राहणं खाणं, म्हणजे जरी पोट मारून मारून किती मारणार ना माणूस। जितकं पण झाला तितकं पण वसूल नाही ग। तू तर तुझ्या बोंबले तिकडे तुझ्या त्या फ्लक्झमबर्गच्या किचनमध्ये पण बसून तू जर व्हिडिओ बनवले असतेस ना, छोले भटुरे कांदा खाऊन वांदा केला असतास ना, तरी याच्यापेक्षा तिप्पट व्ह्यूज आले असते तुला। काय ग माती केलीस, किती ती घाई, म्हणजे पैशापरी पैसा केला, मजा पण नाही। नुसतं आपलं स्वतः म्हटलं की मस्त आम्ही खूप मजा करतोय, आम्ही खूप मस्त बघतोय, खूप भारी वाटतंय म्हणून ते भारी नाही वाटत आहे, म्हणजे ॲक्च्युली ते भारी वाटतंय। खूप भारी पडलं ग, भारी पडलं। आणि ही जेव्हा म्हणते ना की आमच्यामध्ये काही वादविवाद होत नाही, आमची चिडचिड होत नाही, तेव्हा समजून घ्या मंडळी, समजून जायचं बहुत कुछ गंदावाला हो गया है सीन, बहुत बडावाला। म्हणून ती स्वतःलाच समजवते आणि स्वतःलाच त्या मनाला टॉन्ट मारत असते की आमचं असं काहीच होत नाही, आमची चिडचिड नाही होत। अरे बाबा, काय ती ट्रिप, म्हणजे लिटरली ना ह्या म्हणजे हे डेट आणि हे जे काही आपण बघतोय 4 एप्रिल ते 22 एप्रिल, मॅक्सिमम 23 एप्रिलपर्यंत किती दिवस होतात ते बघा। आणि तेवढ्याच दिवसांची यांची ट्रिप होती, मॅक्झिमम 4 days इन ईच कंट्री।
आणि 4 दिवसामध्ये काय फिरून झालं असेल ह्याचा फक्त विचार करा. आणि आपण बघितलंच आहे की काही म्हणजे काहीच हे लोक फिरत नाही आहेत. बघावं तिथे नुसती शॉपिंग 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 शॉपिंग, नुसतं हे बघायचं आहे ते बघायचं आहे. कुठे पण गेलं की तिथल्या मार्केटमध्ये घुसायचं. त्या मुलींना तर मुलींच्या ह्याच्याने मी प्लॅन केलं आहे, मुलींचा विचार करून मी प्लॅन केलं आहे. फक्त बोलायला आहे, त्यांना पण सॉलिड कटवलं आहे. मुली तर एक्झिस्टच नाही करत ह्यांच्यासाठी, ह्यांचंच स्वतःचंच काहीतरी भलतंच चाललेलं आहे. मुलींच्या ह्याच्याने प्लॅन म्हणजे मुलींना फक्त ते फ्रीचे पार्क बिक तिकडे पार्कमध्ये वगैरे घेऊन जायचं आणि सांगायचं की हे ह्यांच्यासाठी आलो आम्ही असं, आणि ते दाखवायचं. तेवढंच त्यांना पण कटवायचं पार्कमध्ये खेळायला देऊन. हे फुकट कामं करतात हे लोक. आणि ते काही साईट सीइंगचा पार्टच नसतो ते पार्क्स वगैरे. अशा पार्क्समध्ये जे लोकल पार्क्स असतात, जे तिथल्या कम्युनिटीचे पार्क्स असतात, तिथे जाऊन लिटरली हे लोक त्यांना खेळायला सांगतात आणि मग तोच आपल्या साईट सीइंगचा एक पार्ट असल्याचं दाखवतात. शी माय गॉड. आणि तुम्हाला जर खरंच ह्यांची रियालिटी जाणून घ्यायची असेल ना, तर वेलाचं जे बॅकग्राऊंड स्कोअर असतो ना, ते नीट कांदेव नाही का, एकदम म्हणजे असा झापूक झुपूक हलवतो, मन्या उडवून टाकतो. आणि थोडंसं म्हणजे ती छोटी आहे आणि असं गोडगोड बोबडे बोलते म्हणून पटकन कळत नाही, पण ती जे बोलते ना ते एक नंबर असतं. ती ह्यांची मेन पोल खोलर आहे. आणि ती असताना आपली खरं कधी कधी गरजच नाही असं मला वाटतं. वेला, लव यू माय बच्चा. यू आर सो प्युअर, यू आर सो काइंड, यू आर सो क्यूट, क्युटी पाय. अशीच राहा, अशीच साधी राहा, अशीच सरळ राहा, अशीच सच्ची राहा. गॉड ब्लेस यू. मोठी बहीण तर पूर्ण छत्रछायेखाली ती तशीच झाली आहे, किंवा तिला ती समज आली आहे आता आणि तिला काही ऑप्शन नाही आहे, तर त्यामुळे ती सांभाळून घेते किंवा ती ह्यांच्या फेक सगळ्या स्टोरीजमध्ये, कुकटअप स्टोरीजमध्ये सामील होते. पण ठीक आहे, जर ती पण सच्ची असू शकते. नंतर लेटर ऑन जेव्हा ती इंडिपेंडेंट होईल तेव्हा चुन के बदला लेगी सगळ्या या गोष्टी. म्हणजे जर खरंच ती एक चांगली व्यक्ती असेल तर ह्यांच्या पावलावर पाऊल कधीच नाही ठेवणार. कशा म्हणजे लोक म्हणतात की नशीबवान आहेत मुली, बट आय डोंट थिंक सो. मला अदरवाईज वाटतं. आणि खरंच त्यांनी आपलं स्वतःचं नशीब घडवावं, ह्यांच्यासारखं अजिबात होऊ नये. वेला, यू आर ऑन राईट ट्रॅक अँड सिरियसली गॉड ब्लेस बोथ ऑफ देम. इनफॅक्ट फेरीला पण सुबुद्धी मिळू दे, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सो ही होती थोडीशी प्रस्तावना, आणि आता आपण सुरू करूया सीन बाय सीन, टेक बाय टेक. सीन 1, टेक 1. आम्ही बस स्टॉपवर होतो आणि बस स्टॉपला आम्ही एअरपोर्ट बोलत होतो. ओ गांजा गांजा, ओ गांजा गान. मला वाटतं बोंबलीला झुरका जास्त झाला होता. बस स्टॉपला उभी राहून म्हणते की आम्ही एअरपोर्टला आहोत, आणि मग ते डोळे असे एकदम असे झाले होतं असं झुरका जास्त झाला की, आणि त्यात पण गावठी झुरका असला की मग आणि एकदम डोक्यात जातो ना, तसं हिचं गेलं होतं. हिचं डोक्यात आणि मान्याच्या कपाळात समजून जा, जे रिस्पेक्टिव्ह आहे ते गेलेलं होतं. तरी पण तो थोडा होशमध्ये होता. आणि नंतर तिथे एअरपोर्टला गेल्यावरती सगळा सावळा गोंधळ होता, आणि काहीतरी स्कॅनरमध्ये काहीतरी आलं नाही, बारकोड का कसला कोड, आणि मग त्याच्यानंतर मग सगळा गोंधळ उडाला. आणि मग पळापळ, आणि भक्तांना तर काय कसलं पण यांची पळापळ पण आवडते. काय तर म्हणे एवढं पळापळ करताना तुम्ही एवढं व्हिडिओ केलात म्हणजे हॅट्स ऑफ टू यू, सॉलिड आहे वगैरे. अरे कसलं काय सॉलिड आहे ते? पळापळ करताना ते व्हिडिओच्या चक्करमध्ये जर सुटलं असतं ना फ्लाईट, मग कळलं असतं काय सॉलिड आहे ते. मग मस्त अजून लाखात व्ह्यूज गेले असते. सोडायची ना ग फ्लाईट, काय तू बोंबले. नंतर तिथे आतमध्ये बसून पण काहीतरी पकवत होती आणि काय बोलत होती, इतके फंबल मारत होती आणि इतकं असं तिला काय ते स्कॅनिंगचं आठवत नव्हतं, बारकोड आठवत नव्हतं. डोळे म्हणजे असं वाटत होतं की ते मध्ये ह्याने तो कोणता आपला ढबीडुकरेने व्हिडिओ टाकलेला ना, त्याची मुलगी खाता खाता झोपते, तसं मला वाटत होतं ही आता बोलता बोलताच झोपणार आहे. बोंबले जरा कमी झुरके घेत जा ग, किती सारखी आपली भूक मारायला आता झुरके पण घ्यायला लागली तू. आणि त्या मुलींची तर काय हालत, म्हणजे रोज तुम्ही विचार करा. आपण कुठे ना म्हणजे कधी कधी आम्ही ब्रेकफास्ट पण नको असं आम्हाला वाटतं. कधी असा लिजर डे असेल किंवा आपण कुठल्या ट्रिपला गेलो आहे आणि आपला त्या दिवशी आराम करण्याचा दिवस आहे, तर आपल्याला वाटतं की आपण उठून डायरेक्ट लंच वगैरे करू, तो ब्रेकफास्ट स्किप झाला तरी चालेल. आपली 9 वाजता वगैरे उठण्याची पण म्हणजे आपल्याला अंगावर येतं 9 वाजता ब्रेकफास्टला वगैरे जायचं घाईघाईत. आणि ह्यांनी बघा, ह्यांनी लिटरली हे लोक रोज नाही म्हटलं तरी 5 वाजता, म्हणजे आपण बघतोय आज आम्ही 5 वाजता उठलो, आज आम्ही 5 वाजता उठलो, आणि ते 5 वाजता, आणि आज तर ते लोक 5 वाजता तिकडे होते बस स्टॉपला, म्हणजे 3:30 वाजताच उठले होते ती म्हणाली.
तिच्याबरोबर त्या मुली उठतात आणि मग रात्री 10-10 वाजेपर्यंत फिरतात. कारण काय करणार ना, 3-3, 4-4 दिवस दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कवर करायचं आहे. कंटेंट म्हणते मी, प्लेसेस तर काही कवर वगैरे करतच नाही आहेत. फक्त आणि फक्त स्ट्रीट शॉपिंग, इकडून पळायचं तिकडे पळायचं, तिकडून पळायचं इकडे पळायचं. आणि एकीने तर हिला लिहिलं होतं की तुझं कसे पाय दुखत नाही तेवढं चालून चालून, एवढं मला तर कंटाळा आला असता बाबा, माझे पायच दुखले असते. तर म्हणे आम्हाला सवय झाली आहे. या अशी कशी सवय? ही तर असं म्हणते की रोज काहीतरी रनिंगलाच जाते. रोज करणाऱ्या माणसाला सवय असते, म्हणजे वॉकिंग करणाऱ्या माणसाला म्हणते तुम्ही पण ना, काय पण ना, वॉकिंग करणाऱ्या म्हणजे तसं पण काही करणाऱ्या माणसाला मग त्याची ते करायची सवय लागते ना. तसंच वॉकिंग करणाऱ्या माणसाला वॉकिंगची सवय लागते. पण ही कुठे रोज रोज वॉकिंग करते, मग हिला सवय कशी काय लागली? नुसतं आपलं काय ट्रिप आहे ती, बापरे. आणि इतके चांगल्या चांगल्या प्लेसेस होत्या, इतक्या छान छान प्लेसेस आहेत. जपानला तर इतकं फिरण्यासारखं आहे, इतकं फिरण्यासारखं आहे. मुलांसाठी पण इतक्या गोष्टी आहेत. आता ते मॅडम तुसाड्स वगैरे पण ते तिने केलंच नाही. हाँगकाँगचं ते पण होतं चांगलं, पण आता काहीतरी वेगळं कारण सांगेल. सगळं आम्ही हे केलं आहे, आम्ही ते केलं आहे. इवन फक्त दाखवायचं, आम्ही हे पण घेऊ शकतो, आम्ही ते पण घेऊ शकतो, आम्ही गोल्ड पण घेऊ शकतो, आम्ही बॅग्स पण घेऊ शकते. इथे बॅग्स पण घेतात आणि ते शूज पण घेतात. आणि आम्ही इथून क्रूजने पण जाऊ शकतो. आपण जाताना क्रूजने जाऊया, म्हणजे तो पण आपल्याला एक्सपिरियन्स होईल. पण बोटने इथे बोटिंग पण करतात, पण आम्ही ते नाही करत आहे, कारण का ते आम्ही ऑलरेडी केलं आहे. मी गोल्ड नाही घेत आहे, कारण का माझ्याकडे ऑलरेडी आहे. मी इंडियावरनंच घेते आणि माझ्याकडे बॅग्स पण खूप आहेत, म्हणून मी बॅग्स पण घेत नाही आहे. मी काही घेत नाही आहे. मी हे नाही करत आहे, मी ते नाही करत आहे, कारण मी ऑलरेडी केलं आहे. पण मी करू शकते, पण मी नाही करत आहे. अरे यार बोंबले, कोणाला येडा बनवते तू? तुझी बजेट ट्रिप इतकी फालतू आहे ना, थर्ड क्लास आहे. आणि त्याच्यावरून तू व्ह्यूज बघतेच आहेस, तर त्याच्यावरून तुला अंदाज येतच असेल की कसली दणाणली आहे, कसली म्हणजे लिटरली मान टाकली आहे तुझ्या ट्रिपने. आणि काय होतं नाही, बजेट पूर्ण हल्लं आहे. त्याच्यामुळे आत्ताही आटोक्यात आली आहे. ते सुरुवातीला हिने ते केलं ट्रीटमेंटचं, तो एक गेला व्हिडिओ लाखात, बस. त्याच्यानंतर काय नाही, नुसती बोंब लागली आहे. आणि काय जे पण केलं आहे त्याचे आता पैसे रिकवर होताना दिसत नाही आहे. म्हणून मग आता ही नाटकं की आम्ही हे करू शकतो, आम्ही ते करू शकतो, आम्ही हे करू शकतो, आम्ही ते करू शकतो, पण आम्ही करणार नाही आहे. कारण का पैसे खतम. आणि आय नाही रे, जो प्लॅन किया था वो टाय फिस हो गया है. नुसतं मोठ्या मोठ्या बाता आणि ढुंगू खायला लाथा यायचं. हो, आणि ढुंगूवरनं आठवलं, आजकाल तो मन्या पण एक नंबरचा ढुंगू मॅन झाला आहे. म्हणजे कॅमेरामॅन असतो आणि एक ढुंगू मॅन असतो. जो कॅमेरामॅन फक्त ढुंगूवरच फोकस करतो बायकांच्या, त्याचं नाव असतं ढुंगू मॅन. तो ढुंगू मॉन वेगळा आहे, तो स्वतःचे ढुंगू दाखवतो. हा ढुंगू मॅन आहे जो बायकोचे ढुंगू दाखवतो. फनीकडनं इन्स्पायर झाला आहे तो. आणि ती पण काय, आणि हायलाईट करायला खिशात हात घालून वगैरे पण काय चालते की असं दाखवायला की बघा म्हणजे एकदम मस्त टोंड ढुंगू. अरे ते टोंड ढुंगू आम्हाला तेव्हा दिसतील जेव्हा असं, तर बाहेरून बघायला तर काय पण असं वाटतं टोंड आहे, पण जेव्हा आम्ही तुझे पाय बघतो तेव्हा आम्हाला कळतं की काय कसं काय असेल. त्याच्यामुळे रेन दे, तू हात काढ बाहेर, देईन एक चापटी. आणि काय की मुंबई हे मुंबईसारखं वाटतं, क्रॅम्प्ड बिल्डिंग, दम्मट वातावरण, छोटी छोटी घरं, असं तसं, आणि असं एकदम सफोकेट व्हायला होतं आहे. मुंबईसारखं आहे. ए भगतपुरीची भगोडी, जास्त आवाज नको करू ना, जास्त बोलू तर नको, समजलं ना. आता थोडी तरी ठेवली आहे ना, पूर्ण काढून टाकेन मी, लक्षात ठेव. फालतूपणा बंद कर. जेवढं बोलायचं ना, जेवढं औकात आहे ना तेवढंच बोलायचं, जास्त नाही चपाड करायचं. मुंबईचं बोलते तू, मुंबईची लायकी तरी आहे का तुझं बोलायची? तुला काय माहिती तरी आहे का मुंबईमधलं? अशी तू किती दिवस राहिली का आणि काय बघितलं मुंबईचं? हां, फालतू तिकडे 3-3 दिवसाच्या ट्रिप करते आणि मोठा शहाणपणा दाखवते. तू काय बोलते मुंबईबद्दल? तुझं ना ते फ्लक्झमबर्गचा सोकॉल्ड महाल आहे ना, तो विकलास ना, तरी पण लोन घ्यायला लागेल घर घेण्यासाठी मुंबईमध्ये, समजली का? आली मोठ्या मोठ्या बाता आणि मोठ्या मोठ्या गोष्टी सांगते, असं असताना तसं असताना मुंबईसारखं वाटतं. तू जास्त बोलू नको, समजलं ना टवळे. अशी देईन ना एक, उडशील तिकडे जाऊन, आपटशील डायरेक्ट भगतपुरीला. तिकडे पण कोण घेणार नाही, तिकडून पण बाउन्सर मारतील तुला एक. अशी देतील ना, त्याच ढुंगूवर बसशील परत जाऊन फ्लक्झमबर्गला. नुसती काय बडबड करत असते, नुसती कुठे तोंड दाखवायचे. एवढी जर तुझं आहे ना इज्जत, तर मग जायचं होतं ना. आहे हिम्मत, जा ना भारतात, जा ना, तिथून जवळ आहे, जा निघ. फालतू बडबड करते. स्वतःचं नाही, कधी आयुष्यात कधी मुंबईमध्ये राहण्याची तुझी लायकी नव्हती ना, आज आहे. त्याच्यामुळे ना जास्त बोलूच नको.
दुसरं काहीतरी बघ, तुझ्या इथलं बघितलं कसं काय आहे ते, जिथे जाते तिकडे नुसती मळब घेऊन जाते. डिप्रेस बाई, झुडके घेणारी, हां, मळणारी हातावर गायछाप. ग बस. हार्बर पण बोलता येत नाही, हार्बर, पोर्ट हार्बर असतं ते. हर्बर सगळ्या हर्बलच तुला फक्त, हां तेच, तू हर्बल ओढतेस ना म्हणून तुला सगळीकडे हर्बरच दिसतं. बोलायला शिक आधी. तर शिस्त नाही, आणि स्वतःमुळे त्या मुलींना पण तसंच करून ठेवलंय. कशी करत होती तिथे नुसती लाईनमध्ये. तू एवढी ग बाई, तू राहते युरोप वगैरे, ही एक अशी कंट्री आहे जिथे किती एटिकेट्स आणि शिस्तीला किती महत्त्व आहे. तू काय केलंस काय तिथे राहून? ना तुला इंग्लिश येतं, ना तुला मराठी येतं, ना तुला तिथली शिस्त येते, ना तुला तिथले एटिकेट्स फॉलो करता येतात, ना काय काही म्हणजे कसली ग बाई तू पार्वता माने. नुसतं बंद दरवाजा करकर करतायत आणि ते पाय फाकडे फाकून बदकासारखं चालतायत, क्वॅक 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 क्वॅक. तर बदक तरी बरा. बदक म्हटलं तर बदक माझ्यावर केस फाईल करेल, पेंग्विन म्हटलं तर पेंग्विन माझ्यावर केस फाईल करेल. मला तर टेन्शनच येतं. तुझ्यासारखं कोणच नाही ग फेंगडी कुठची. चल. ती ट्रॅम पकडायला पुढे 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 पळत होती. त्या बाईला असं मागं टाकून ती बाई पण तिला म्हणते की लाईनमध्ये, आणि मग तो मन्या अडवतो. त्या मुली पण तशाच, त्या पण सगळीकडे लाईन सोडून धावतात आणि सगळीकडे त्यांना सांगावं लागतं की डू नॉट टच, इथे हात नका लावू, तिथे हात नका लावू. ते समोरचा माणूस नक्कीच लुक देत असेल, दुकानदार, नाही तर तो काहीतरी बोलत असेल त्याच्यावर, मग त्यांना मग सांगावं लागतं की हात नको लावू म्हणून. म्हणजे इतकी पण बेसिक तुम्हाला शिस्त नाही आहे. हां, लाईन फॉलो करावं, सगळेजण लाईनमध्ये उभे आहेत. तू काय एकदम असं हातात कॅमेरा मारून, आणि म्हणजे तुझ्या तर नसतंच त्या मान्याच्या हातात त्याला अडकवायला दिलं आहे, म्हणजे काय झालं तर मान्याला धुतील लोक. असली बाई आहे त्याच्यामुळे तो काय कॅमेरा मारण्यात, आणि ही आपली मॉडेलसारखी, हिला काही होशच नसतो आपलं. त्या मुलीला एकीला पकडते फरफटत, आपलं सगळ्यांना लाईन तोडून पुढे पुढे पळते. हिच्यामुळे त्या मुली पण भरडल्या जातात, त्या पण तशाच झाल्यात. आणि कुठे काही असं पकडली गेली की दाखवेल की मी नाही तेथली आणि या मुलीच आहेत अशा, असं, आणि मी त्यांना कसं शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. खोटी. स्वतः वागायला शिक आधी. तुझं वागणं बघूनच त्या तशा वागायला लागल्यात. आणि इतकी बेअक्कल बाई आहे ना, इतकी बेअक्कल बाई आहे की जिथे आता स्वस्त फूड आहे, स्वतःच म्हणते ना इथे सगळं स्वस्त आहे, इथे सगळं स्वस्त आहे. हां, मग आहे स्वस्त, मग जिथे स्वस्त आहे तिथे बाहेर खायचं, तिथे एक्सप्लोअर करायचं, तिथे तरी खाऊन घ्यायचं. तर तिकडे आता ते पॅकेट काढलेत रेडी टू कुकचे, ते तिकडे करून खाते. अगं बाई, तू खरं डोक्यावर पडले का? तू काय बघितलं? आणि तो मन्या मोठा सांगतो की सगळं बघून आली आहे, सगळं काही हे करून आली आहे, हिला माहिती आहे कुठे काय कसं करायचं आणि कितीपर्यंत ते हे करून. हां, मला माहिती आहे सगळं, ते कितीपर्यंत खाली येऊ शकतात, आणि मी सगळं त्याचं हे बघितलं आहे, मी सगळं चेक केलं आहे. काय चेक केलं? तू घंटा चेक केला? कुठे पण काय खायचं आणि कुठेही जाऊन तिथे कोण ग बाई, तू इतके वर्ष तिथे राहून तुझे टेस्ट बड डेव्हलप नाही झाले? तू काय काय तेच खाते? हे तर तू घरी पण खाते ना ग, आणि तिकडे पण जाऊन तेच खाते. आणि त्या दिवशी तो इतका काहीतरी मोठा मेजर ब्लंडर मारलाय ना, इतकं काय उलटं पुलटं केलंय. ते कपडे बघा तुम्ही, कपडे. त्या दिवशी ती हर्बरला गेलेली ना, हर्बरला, तर तेव्हा म्हणाली की मी आता आम्ही चाललोय तिकडे, आम्हाला चाट खायचं मन होतं म्हणून आम्ही तिकडे जातो. आणि मग ते काय दाखवलंच नाही, मग ते कट केलं. आणि नंतर मग दुसराच व्हिडिओ कुठला तरी जॉईन केला. बोलते कालचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते, नव्या दिवसाची जुनी सुरुवात. आणि नव्या दिवसाची जुनी सुरुवात बोलून ते कुठला व्हिडिओ काढला खेचून, कुठले क्लिप्स उचलले आणि टाकले काय कळलं नाही. त्याच्यामध्ये ते काय वेगळेच कपडे हिचे, त्या मुलींचे कपडे, ज्या दिवशी ते बायकांच्या बाजारात गेलेले, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा, बायकांचा बाजार. हां, तर तिथे गेलेले, तर तिथे जे घातले होते ते मुलींनी कपडे घातलेले, बन्याने पण तोच टी शर्ट घातलेला, हिने पण. म्हणजे त्याची उचलून कुठली क्लिप टाकली. म्हणजे रोजच तिकडे पर्वतावर जेवायला जात होते की काय काय प्रकार, काय उलटे पुलटे टाकते. आणि ती डेट बघून तर म्हणजे मला तर हलायलाच झालं. म्हणजे काय कळतच नाही आहे की काय प्रकार काय केला आहे हिने. आणि भक्त पण बघतात आपलं, त्यांना वाटतं की अरे वा, आपली ताई किती खरी आहे आणि खरं सांगते, मी कालचा व्हिडिओ जॉईन करते. अरे काल तर तिने तो मॅक्सीसारखा ड्रेस घातलेला ना, मॅक्सी आपली खाजुरडी कशी मॅक्सी वर करून, वर म्हणजे थोडीशी अशी वर घेते आणि त्याला गाठ मारते आणि खोचते, तर सेम तसाच ड्रेस घातलेला हिने हगऱ्या कलरमध्ये. आणि त्याच्यावर तर काय रील शूट केलं आहे. आणि काय त्या बन्याला जरा जास्तच चढलेली वाटतं, म्हणजे जास्तच असा झुरका 5-6 लाटा कांदा खाल्लेला, तो वांदे झालेले त्याचे. तर कधी काय किस काय करतोय आणि काय करतोय, म्हणजे किती ते पिढी कसं तरी एकदम ढवळायलाच झालं. शी, काय दाखवतात, काय करतात, आणि किती ते फेक, अजिबात नॅचरल वाटत नाही.
आणि मी म्हणते ना 10 वेळा की काय केलं हे लोक जेव्हा यांची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा घरीच होते म्हणून यांनी दाखवलं नाही, तर कुठलं तरी रील ते फालतू चिपकवलं आहे, ती घाणेरडी पाठ दाखवत ते रील बनवलं ना, त्याचं काहीतरी चिपकवलं आणि त्याला ॲनिव्हर्सरीचा टॅग लावून दिला. म्हणजे गॉसिप गर्लला मी थांबवलं, मी गप केलो, हे केलं आम्ही ॲनिव्हर्सरीला. हट, मला काय गप करते आली मोठी. काय पण ॲनिव्हर्सरीला तू ते कपडे घातलेच नव्हते, ते कपडे तर तू पूजीला घातलेले ना. ॲनिव्हर्सरीला तर तू त्या घरात गेलेली हां जॅपनीज, आणि तिकडे जाऊन काहीतरी चहा पित होती, ते सांगितलं. मग पूजीचं रील कसं काय तू त्याच्याबरोबर कनेक्ट करते? खोटारडी अशी फिरवते नाही. तू थांब, तुला ना मी असं ना एक तुझं पूर्ण कंप्लीट होऊ दे. नाही तुला फिरवला ना असा गर्रा करून फेकून देणार तुला मी. बघतो आता कुठे नेऊन तुला आपटते ते. आणि दुसरी गोष्ट, ते जे भविष्य काढलं होतं आणि जाम नंतर दाखवत होते ना, तर आधी थोडा फुल सडला होता, पडला होता, ते नीट बघा, ते तुम्ही नीट ऑब्झर्व केला ना, इतके कट लावलेत त्या व्हिडिओमध्ये, त्या पूर्ण सीनमध्ये. म्हणजे आता मी मागे जाते थोडंसं, कारण काही पॉईंट्स मला मेन्शन करणं जरुरी आहे म्हणून. तर ते जे काढलं होतं ना, ते पहिले एकदम बकवास काहीतरी आलं होतं, त्याच्यामुळे आमचं सडलं तोंड आणि एकदम पडलं तोंड. पण मग बन्या बापूने सांगितलं काही हरकत नाही बोंबल, तो अजून एक काढ, आपले पास बहुत पैसा आहे. आणि ते काही असं खरं नसतं, खोटंच असतं. तू जितके वेळेला टाकणार कॉईन तर वेगवेगळं भविष्य येणार. तू अजून एकदा ट्राय कर, छान आलं तर ते सांग, ते तुझं भविष्य समज. आणि आपण तर कर्मावर विश्वास ठेवतो ना. अरे मी मन्याचा डायलॉग बोंबलीच्या आवाजात का बोलते? हां, सो दॅट इज दॅट, समजलं तुम्हाला? तर मग कर्मावर विश्वास ठेवते ना, मग कशाला ते भविष्याचं हे करते? पण तुला लोकांनाच दाखवायचं आहे, तर मग तू दुसरं एक ट्राय कर आणि छान आलं की ते सांग. असं करून तिला पटवलं आणि मग परत टाकलं आणि मग दुसरं काहीतरी बरं आलं, मग ते सांगितलं, ते दाखवलं लोकांना. गौर से देखिए वो वीडियो को, आपको पता चलेगा. नका बघू रे, नका बघू, माझ्यावर फक्त विश्वास ठेवा, बघू नका, नाहीतर फुकटचं त्याच्यासाठी व्ह्यूज जातील. तेरा भविष्य कर्मा के हाथों में नहीं है, तेरा भविष्य जीजी के हाथों में है बोंबले. आणि बिचारीवर कशी वेळ आली ना, जो शब्द हिला उच्चारता येत नाही तोच परत. अरे भाई, तू ना मुंबईशी कंपेअर करायच्या आधी आहे ना, जे आपण बोलतोय ते नीट बोलायला तू शिकून घ्यायला पाहिजे होतं. बिडलिंग इथे ना अशा जवळ बिल्डिंग आहेत आणि खरंच खूप वाईट वाटतं. अजिबात हवा यायला पण जागा नाही आहे. इथे गरीब लोक राहतात या बिल्डिंगमध्ये. या बिल्डिंग इतक्या उंच आहेत आणि एकमेकांना इतक्या चिकटलेल्या आहेत ना या बिल्डिंग. आणि बिल्डिंग खूप जुन्या आहेत या. आता इथे नवीन बिल्डिंग पण बनते, ती थोडी ठीक वाटते पण ती पण तशीच आहे. सो हा सगळा एरिया आहे, इथे खूप साऱ्या बिल्डिंग आहेत. काय माहिती देते. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, कैसे मैं आऊं, दरवाजा खोल दे. आजा 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 अब तू कैमरा लेके आजा, मन्या राजा तेरी याद सताए, मन्या राजा अब तो आजा आजा. ती बिचारी मुलगी बोलत असते, पप्पा कधी होणार, पप्पा आपण आता पिणार ना बोबटी, पप्पा आपण हे करणार ना, पप्पा भूक लागली, पप्पा आपण काहीच नाही खाल्लं. अरे रे रे रे. आणि आईशी बोलायची तर हिंमतच नाही, कारण आईशी बोलून काही फायदाच नाही ना. आई तर आपल्यात धुनकीत आहे, झुरके मारून ऑन हाय, त्याच्यामुळे आईशी काही बोलून उपयोगच नाही. बिचारा पप्पांना तर पप्पाचं तरी काय चालतंय, पप्पा तर ढुंगूमॅन झालेले आहेत. त्याच्यामुळे पप्पा पण ते कॅमेरा मारण्यामध्ये बिझी, हा देणार, हो करणार, हा असं करत तंगवतात आपले मुलींना. आणि जेव्हा ती म्हणत होती की खूप छान आहे पिऊन बघ, तर तेव्हा तुम्ही वेलाचं तोंड बघा एकदम. म्हणजे इतकं ती रिअल हे देते ना, रिअल रिव्ह्यू म्हणतात ना, मुलं इनोसंट असतात. तर रे बाबा असं होतं, तुम्ही विचार करा माझी हालत अशी का होते. कारण अशा लोकांचं व्हिडिओ बघून ते पूर्ण कन्झ्युम करून त्याच्यावर पॉईंट काढून तुमच्यासमोर प्रेझेंट करायचं म्हणजे माझ्या डोक्यावर किती परिणाम झाला असेल. म्हणून मला असं होतं. हे जसं बोलतात ना तसंच माझं पण बोलणं होतं. काय आता बोलावं, भगवान उठाले रे इनको, उठाले इधर से नाही यूट्यूब से. आणि तो लाईट शो असतो ग बोंबले. लाइटिंग शो काय असतो? लाइटिंग काय दिवाळीची लाइटिंग आहे का? लाइटिंग शो का क्रिसमसचं लाइटिंग आहे? हां, त्याला म्हणतात.
हे काय आहे, लाईट शो म्हणजे लेझर शो की लाईट शो असं म्हणतात त्याला. काहीतरी शिकून तरी घे. आणि तो मन काय नुसतं कॅमेरा मारायच्या कामाचं आहे का रे? काहीतरी सांग ना तिला, सांग ना. चुकीचं बोलते तर एवढा वेळ ते हरभर बोलते, ते पण नाही शिकवलं तिला. आणि नंतर काय तर मोठी पत्रकार पोपटलाल झालेली त्या वळणाचं बघून ही पण मोठी न्यूज रिपोर्टरची ॲक्टिंग मारायला जाते. दोघी पण तसल्याच आहे. ही तर नशिबाने पोचली म्हणून, नाही तर ही तर तिच्यापेक्षा बत्तर आहे ही बोंबली. का 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 कावळी कुठची. मी म्हटलं का 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 असं होतं का, तसं होतं का, कारण का. ती काँगकाँग आणि चायनाची माहिती देत होती ना, शेवटी बोलता बोलते की काँगकाँगचाच पार्ट आहे. अरे हो, माहिती आहे आम्हाला काँगकाँगचाच पार्ट आहे. आधी बोलली काँगकाँग चायनाचा पार्ट आहे, नंतर बोलते काँगकाँगचाच पार्ट आहे. अरे नक्की काहीतरी ठरव आणि काय बोलते ते एकदा स्वतः ऐक नीट बोंबले. आणि ते मनाने काहीतरी सांगितलं तर म्हणते हां बरोबर, हे तुम्ही बरोबर सांगितलं, तुम्ही मला बरोबर हे आठवण करून दिलं, मी हे विसरलीच होती, छान आठवण केलं, थँक्यू व्हेरी मच. अरे काय तू काय म्हणजे फक्त आता इतकंच बोलायचे ही आणि ती वहिना, इतकंच बोलायचे बाकी आहेत की. रिपोर्टर बोंबली खोसरा, कैमरामैन मन्या खोसरा के साथ साइनिंग ऑफ न्यूज फेकाफेकी. तो बोंबले, तुला इतकंच बोलेन, आवर्त घे, खूप झाली तुझी फेकाफेकी आणि बकवास ट्रिप आणि काही त्याच्यात बघण्यासारखं नाही आहे. इतकं बोरिंग. तो झमुरा तिथे असं दाखवून लोकांची खायची इच्छा मारतोय. तू स्वतःचे व्हिडिओ दाखवून लोकांची फिरण्याची इच्छा मारते. मला वाटतं या DBS वाल्यांनी ठरवलंच आहे की लोकांच्या ज्या पण काही थोडंफार जे त्यांना इच्छा आकांक्षा आहे, जे काही त्यांना छान वाटतं ते मारून टाकायच्या आणि आपण पैसा कमवायचा आणि आपण मजा करायची. आपल्याला जे पाहिजे ते करायचं, लोकांचं काय व्हायचं ते होऊ दे. मुर्या तू पण तयार राहा, उद्या तुझ्या टाकीटिकीचा टाइम आहे. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.